मना लागल्या छंद मग गोविंद ती काया भेद नाही देवातया आनंदले मन प्रेमे पाझरते लोचन मग गोविंद ते काया भेद नाही देवातया तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळे मग गोविंद ते काया भेद नाही देवातया समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगनहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव ॐ नमो ज्ञानेश्वराय करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रहदाधरू पावनदारू चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शिबिलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा अभी हृदयांची केली स्मरण होय सकळ विधींजरी करण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता प्रस्तुत संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा ज्ञानाचा चितकाळा श्री संत तुकाराम महाराजांचा घरात नाही धान पोटात नाही यान गावात नाही मान पण चित्ता सदा समाधान जगद्गुरु तुकोबारा यांचा घरात मोडकत खाट फुटक माठ गळकत ताट शेवटी वैकुंठाची वाट असं ज्यांचं परमार्थाचा थाट जगद्गुरु तुकोबारा यांचा विश्वाचे गुरु आशिया खंडाचे गुरु भारताचे गुरु राज्याचे गुरु जिल्ह्याचे गुरु तालुक्याचे गुरु तुमच्या गावचे गुरु माझ्या गावचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु इथून पुढे कीर्तन सुरूच केलंय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा गोविंद नामाचं महत्व प्रतिपादन करता येतं. श्री महादेव मंदिर कळशहार 16 निमित्त मुक्काम भातंबरा तालुका भालकी जिल्हा बिदर या गावामध्ये दिवसाची कीर्तन पुष्प ग्रामस्थाच्या वतीनं व आमचे लक्ष्मण महाराज जैनापूरकर व्यासपीठचालक व तसे शिवाजी महाराज यांनी सतत वेळोवेळा फोन केले. मित्र विशाल महाराज तोरणेकर हे सुद्धा उपस्थित आहेत आणि असो वादक असो बसलेली मंडळी असो माता भगिनी असो आपल्याला या ठिकाणी मर्यादित नसून आज कीर्तन आहे. पहिला दिवस कोणता असो दुसरा दिवस कोणता असो तिसरं चौथं पाचवं सहावं सातवं आठवं 8 दिवसात कोण्या दिवशी कोणता अभंग घ्यावं हे
संप्रदायाने फडकरी घालून नेलेली ही नियम आहे आणि ते नियमानुसार चालणं हे कीर्तनकार्याचं काय ठरत असते आद्य कर्तव्य ठरत असते. अशोक महाराज पहिल्या दिवसात भगवंताचं स्वरूप पण असावं, दुसऱ्या दिवशी नाम पण असावं, तिसरं पण भक्ती असावं, चौथा संत पण असावं, पाचवं उपदेश असावं, चौथं विरही कोणतंही असावं आणि सातवं मागणी असावं, आठवा काला काला चरित्र ते उच्चारावे केले देवे पुढे भानुदास किती गात प्रसाद देतो. जे भगवान परमात्म्याने चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं उच्चारण करणं हे 8व्या दिवसाचं कालाचं प्रसंग असते. म्हणजे पहिल्या दिवसापासून 8 दिवसापर्यंत कोणतं तसं आज दुसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प माझ्या वाटेला आलेली आहे. म्हणून आज नामपर प्रकरणातील मी अभंग तुमच्या समोर ठेवलेला आहे. राहिलेल्या वेळामध्ये गोड आपण चिंतन मांडण्याचा प्रयत्न पुढच्या जन्मामध्ये अरे तुला बसणं होत नाही का नाही, उभा राहायचं होतंय का नाही, जा झाडाच्या जन्माला देते जन्माभर उभा राहा म्हणून ते झाडाच्या जन्म जैशी करणे आहेच की मला जे कीर्तनामध्ये जे बोलतायत ना दादा ते बोलणारे माणसाला पुढच्या जन्मामध्ये बेंडकाच्या जन्माला घालते म्हणून ज्याला ज्याला बेंडकाच्या जन्माला जायचं आहे त्यांनी बोला. हो मी तुम्हाला मोगम बोलणार नाही, प्रमाण देऊन बोलतो दादा. काय कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणे येईल जन्मा. कीर्तनात जे बडबड करेल बोलल ते पुढच्या जन्मात बेंडकर जन्माला येते. एखादा पाण्यामध्ये सोडते कितीही बडबड कर टर 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 जे कीर्तनात मोबाईल पाहते कीर्तनाकडे लक्ष नसून मोबाईल पाहते पुढच्या जन्मामध्ये त्याला पालीचा जन्म बघत राहा. पाल भिंत किती बघत राहा म्हणजे आता मोबाईल बघायला लागला ना आता पुढच्या जन्मात तो भिंत बघत राहा म्हणून भिंतीला उरबडत बघत राहा. ज्याला ज्याला जसं जन्माला यायचं तसं तसं तुम्ही कृत्य करा. हात जोडून विनंती आहे ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे 4 चरणाचा आहे. गोविंद गोविंद म्हणा लागल्या छंद. एक धरणेकरी पंढरपूरला गेला. विशाल महाराज पंढरपुराला जाऊन धरणं मांडला. आपलं हित कशात आहे, कारण जीवाला लागलेलं हे तापत्रय निवारण होण्याकरिता पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात जाऊन धरणं धरून बसलेला आहे. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा स्वप्नात जाऊन सांगितलं धरणेकरी आता तुझं शाखा इथं नाही, माझं शाखा तुला तापत्रयातून हित करण्याकरिता इथं नाही, ही शाखा आळंदीला चालू आहे, आळंदीला जा. तो धरणेकरी उपासना करण्याकरिता आळंदीला गेला. आळंदीत जाऊन ज्ञानोबारांच्या चरणी लीन झाला. ज्ञानोबारीने स्वप्नात येऊन सांगितलं अशोक महाराज काय म्हणून, आता ही शाखा बंद आहे, आता इथं नाही, तुझं हित व्हायचं असेल आणि तापत्रयामधून तू वाचायचं असेल तर तापामधून तुला हे निवृत्त व्हायचं असेल आता तू कुठं जा, देहूला जा. देहूला तो आळंदीतून देहूकडे निघाला आणि तृप्त झालेलं बघा तापलेलं जीवाला संसाराच्या तापी तापलो मी देवा. संसाराच्या तापाने तापले तो जीव देहूकडे निघाला. निघत असताना जसं जसं देहू यायला लागलं ना देहू गाव हो तसं देहू गावावरचं वारा त्याच्या अंगावर यायला लागलं. तसं त्या अंगाचं दहा त्याचं शांत व्हायला लागलं. आला शीतळ शांतीचा वारा. तिने सुख झालिया शरीरा फिटला पातकाचा तारा. कळी काळा शिधात दरारा. शीतळ शांतीचा वारा. देहू एवढं पुण्यगाव होतं. पुण्य देहू ही गाव पुण्यभूमी ठाव. हो देहू एवढं पुण्यभूमी पवित्र होतं. का पवित्र होतं, जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी होते म्हणून पवित्र होतं. बघा ज्या ज्या ठिकाणी संत महात्मे राहतात, ज्या ज्या ठिकाणी संत महात्मे जन्माला येतात ते भूमी कसं असतंय पवित्र. ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ते कुळ पवित्र असते, ते धन्य पवित्र असते, भूमी पवित्र असते. ऐका मला पुढं चिंतन मांडायचे. तो धरणेकरी जगद्गुरु तुकोबारायांच्या देहू जवळ गेला. देहू मध्ये गेला. तुकोबारायांच्या चरणी साष्टांग प्रणिपात केला. श्री संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी
साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे दंडवत साष्टांग प्रणिपात करून त्यावेळेस तुकोबारायण आपलं हित कशात आहे हे विचारायला लागला. त्यावेळेस त्याचं जीवाचं हित होण्याकरिता जगद्गुरु तुकोबाराय 12 अभंग त्या व्यक्तीला दिले, त्या धरण्याकरिता. किती अशोक महाराज अभंग दिले, एक श्रीफळ दिलं बघा. 11 अभंग, एक श्रीफळ. आणि त्या 11 अभंगापैकी हा आज घेतलेला शिवे करता हा अभंग आहे. आणि ते अभंग जगद्गुरु तुकोबाराय देत असता वेळेस आणि त्या धरणे करायला सांगतात, बाबा हे अभंग तू मनाने, हे अभंग छंदाने मनाने तू गोविंद गोविंद नामाचं तुझं छंद मनाला लावून घे. हो, मग तुझं देह सुद्धा गोविंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. मनाला छंद लावून घे. असा 11 अभंग, एक श्रीफळ दिलं. त्यावेळेस ते श्रीफळ आणि 11 अभंग स्वीकारलं नाही. त्यांनी स्वीकारलं नाही, अनादर केला, नको म्हणला आणि त्याच्यातलं हित त्याला कळालं नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायला जाऊन, ज्ञानोबाराय तो व्यक्ती तुम्ही ज्याला धरण्या करायला माझ्याकडे पाठवून दिलात ना ज्ञानोबाराय, ते व्यक्ती स्वीकारलं नाही. ज्ञानोबाराय सांगतात त्याचं काहीतरी अनहित घडायचं असेल, त्याचं हित घडायचं नसेल, जाऊ द्या तुकोबाराय म्हणून ज्ञानोबाराय सांगताय. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा प्रत्येक जीवाला मी सांगतो, कारण सांगण्याकरिताच मी या जगामध्ये आलो. सांगतो तुम्हाशी, सांगतो तुम्हाशी भजारे सांगतो तुम्हाशी भजारे सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला. भजा बाबा भजा. या जीवनामध्ये येऊन काय न्यायचंय बाबा? जीवन दिले कशाकरिता? भजण्याकरिता. जीवन दिले कशाला? गोविंद गोविंद म्हणण्याकरिता. जीवन दिले कशाला? मी तुम्हाला सांगतो ऐका. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ऐका बाबा, तुमचं जीवनाचं हित करून घ्यायचं असेल तर तुम्ही मनाने, मनाला छंद लावून घ्या. कोणत्या नामाचं? कोणत्या नामाचं? गोविंद गोविंद
आपल्या मनाला आहे ना गोविंद नामाचा छंद लावून घ्या असं जगद्गुरु तुकोबाराय आजच्या भंगातून सांगतात. दोन प्रकारचे छंद असतात, एक संसारिक छंद आणि एक पारमार्थिक छंद. गोविंद नामाचा छंद लावूया, कारण नाम एवढं श्रेष्ठ आहे. नाम हे मंगलात मंगल आहे. एक. दुसरं, नाम हे पवित्रात पवित्र आहे. दोन, नाम हे सारात सार आहे. तीन, नाम हे खऱ्यात खरं आहे. चार, नाम हे बऱ्यात बर आहे. पाच, नाम हे मंगलात मंगल आहे. नाम हे पवित्रात पवित्र आहे. ऐका, म्हणून मंगलात मंगल आहे म्हणून सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामादी हे मंगलात मंगल आहे. नाम पवित्रात पवित्र आहे. किती पवित्र आहे? अरे, अपवित्र असणारी गोष्ट पवित्र करण्याची ताकद कशात आहे? तर कशात आहे? अपवित्र असणारं देह, आपलं अपवित्र असणारं देह पवित्र जर करून घ्यायचं असेल, काय करा? जोवती अच्युत सर्व काम, अपवित्र असणाऱ्या गोष्टीला पवित्र करण्याची ताकद कशात आहे? तर कशात आहे? ते नामात आहे. जो मध्ये अच्युत, त्या अच्युताचं नाव घेतल्याच्या नंतर हे शरीर कसं आहे? शरीर दुःखाचे कुटार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे तार, नाही अपवित्र शरीराईशी. या शरीरासारखं अपवित्र गोष्ट नाही, पण याही शरीराला पवित्र बनवण्याची ताकद एक अच्युत आणि गोविंद हे जे रामकृष्ण एक नाही, आणि तुझं देह पवित्र होते. एक भगवंताच्या नामाने पवित्र होते आणि एक हरिपाठ केल्याने पवित्र होते. पवित्रची होय देह हरिपाठ
एवढा घसा ब्लॉक झालाय महाराजी. रोज पाण्यात फिरतोय. गरीबाची गाडी आहे, फोर व्हीलर नाही, टू व्हीलर आहे. 3 शर्ट बदललोय, 4थ्या शर्टाला कधी अजून डाग लागलो. होय देह त्याचा कशामुळं एक हरिपाठ केल्याने, दुसरं आणि अच्युताचं नामस्मरण केलं, भगवंताचं नामस्मरण केल्याने देह पवित्र होते. मला सांगायचंय नाम एवढं श्रेष्ठ आहे. नाम मंगलात मंगल आहे, नाम पवित्रात पवित्र आहे. म्हणून अपवित्र असणाऱ्या गोष्टी पवित्र करण्याची ताकद एक नामात आहे, म्हणून नाम पवित्रात पवित्र आहे. आता बघा, नाम गोडात गोड आहे. किती गोड आहे, किती गोड आहे सांगू तुम्हाला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. किती गोड आहे, अमृत आहे पेक्षाही गोड. काय असेल तर बाळू दादा, काय हे अमृत आहे म्हणून गोड. अमृत गोड आहे, चहाच्या दुकानात अहो नाही. अमृत तुल्य वेगळा, अमृत वेगळा. ऐका ना, अमृत गोड आहे स्वर्गामध्ये. जे अमृत कशाला म्हणतात त्याचं ऐकून घ्या. अमृत काय करत असते जाते, अमृत. अमृत हे किती गोड आहे, त्या अमृताही पेक्षा माझं भगवंताचं नाम एवढं गोड आहे. किती गोड आहे ऐका ना. ज्यावेळेस इंद्रदेवाचं अमृत विटलं, माझे गुरुवर चैतन्य महाराज हे दृष्टांत सांगितले. ऐका, अमृत अविट म्हणजे झालं, अमृत काय झालं, अपवित्र अमृताला अपवित्रता आलं. पवित्र करण्याचं काम नारद महर्षीनं त्या इंद्रदेवाला सांगितलं. अरे बाबा, पवित्र करायची ताकद स्वर्गामध्ये नाही, ब्रह्मलोकामध्ये नाही, सत्यलोक कुठंच नाही. पवित्र करायचं, तुला अमृत पवित्र करायचं असेल, एक पंढरपूर नावाचं गाव आहे. पांडुरंग परमात्मा कटावर हात ठेवून उभे आहे, त्या ठिकाणी उभे आहे. त्या पांडुरंग परमात्म्याकडे जा आणि त्यांनी पाहिल्या तुझं अमृत भेटलेलं अमृत पवित्र शुद्ध होतंय, जा घेऊन. इंद्रदेव ते अमृताचं कलश घेऊन पंढरीच्या ठिकाणी आले. त्यावेळेस आषाढी वारी होती. नामदेवरायांचं कीर्तन चालू होतं. नामदेवरायांचं कीर्तन चालू असताना हा जाऊन बसला देवळात. पांडुरंग परमात्मा नाही, कुठे आहे, नामदेव महाराजांच्या कीर्तनात आहे. नारद महर्षीनं सांगितलं, पांडुरंग परमात्मा ओळखायचे कसं. नामदेव महाराजचं कीर्तन चालू असताना जो थै 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 नाचतोय ना, नामदेव कीर्तन करी पुढे जनाबाईचा अधिकार होता चाल सांगण्याचा आणि गायनाचा अधिकार गायन करण्याचा कोण होतं तर साक्षात ज्ञानोबा आहे. महाविष्णूचा अवतार सगळा माझा ज्ञानोबा आहे. गायन करता वेळेस काय म्हणाल, साधा आपण एखादा चाल म्हणलं तर 10 वेळा टाळे वाजवतो आपण, आहे का नाही, 10 वेळा टाळे. कारण गोड एवढं कानाला गोड. साक्षात महाविष्णूचा अवतार असते ज्ञानोबा आहे. चाल म्हणण्याकरिता जनाबाई चाल सांगावं, मला ही बाकीच्या गोष्टी सांगायच्या नाहीत. ऐका, मला अमृताबद्दल सांगायचं आहे. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी गात असता वेळेस पांडुरंग परमात्मा त्या गायनामध्ये तल्लीन होऊन नाचत असताना देवाचा गळाला पितांबर. सावध होई रे देवा ऐसा बोले कबीर. संत कबीरदास महाराज होते, देवा सावध हो, सावध हो. कीर्तनात एवढं नाचाव, कीर्तनात एवढं नाचाव. कसं नाचाव महाराज, आपला देहभाव हरपला तुझं पाहता भेटतात. देहभाव हरपून जावं एवढं कीर्तन. कीर्तन ही सामान्य गोष्ट आहे का हो. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप होऊन जावं हे कीर्तन. बघा एवढं रूप. जसं आता पोरं डीजे समोर नाचतात का नाही, शर्ट गेलं काय, त्यात उपसून गेलं काही त्यांना भान राहत नाही. डीजे पुढे नाचलं कसं नाचते, देवभान ते नाचतोय ना, ते भगवान परमात्मा. आणि ते आहे जे ज्याचं पितांबर गळजेपर्यंत नाचतोय ते भगवान परमात्मा कोण ठेवू म्हणले. नारद महर्षीने सांगितल्यानंतर कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्या देवा इंद्रदेव कलश घेऊन गेला. देवा एवढा अमृताचं कलश अपवित्र झाली, थोडस शुद्धता पवित्रता करून देता का देवा.
त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, इंद्रा आता नाही, वेळ नाही माझ्याकडे, आताच कीर्तन झालं, लगेच वारकरी मंडळी जागराकरिता बसतात आणि तुला अमृतच घेऊन आता कुठं, जागर झाल्याच्या नंतर पाहू म्हणले. जागर झालं, जागर झाल्याच्या नंतर आता काकड्याकरिता कोण येत होते? काकड्याकरिता रोज कोण येत होत? रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. गिरिजा म्हणजे पार्वती, कांत म्हणजे पती. पार्वतीचा पती कोण? साक्षात पार्वतीचा पती भगवान शंकर रोज आज तागायत काकडा करण्याकरिता रावळामध्ये पंढरपुरामध्ये येत असतात पंढरपुरात. ऐका, त्यावेळेस काकडा चालू झालं. काकडा झाल्याच्या नंतर इंद्रदेवा तुम्ही या म्हटले देवाने. काकडा संपलं, एकादश जागर संपलं, काकडा संपलं. द्वादश सोडण्याकरिता पांडुरंग परमात्मा सर्व संत मांडी आलेना काय दिलं? आमंत्रण दिलं. द्वादश सोडण्याकरिता पंढरपुरामध्ये नाही, आज द्वादश सोडण्याकरिता आपल्याला मंगळवेळा चोखोबाकडे आपल्याला सोडण्याकरिता जायचं आहे. चोखोबा हे कुलहीन म्हणजे जातीहीन मध्ये जन्माला आले. चोखा मेळा बंका जातीचा महार त्याचे सर्वेश्वर. ऐका, महार जाती चोखोबारा होती, पण अधिकार किती श्रेष्ठ होता. ऐका ना, चोखोबारा ज्या ज्या वेळेस पंचपदी करायचे, ज्या ज्या वेळेस भजन करायचे, त्या त्यावेळेस जसं विठोबा रुक्माईला आपण काय लावतो? बुक्का लावतो का नाही विशाल महाराज? साक्षात चोखोबाला बुक्का लावण्याकरिता कोण येत होती? विटेवरचा मालक पांडुरंग परमात्मा बुक्का लावण्याकरिता येत होती. बघा, आज जरी पंढरपूरला तुम्ही गेलेत ना, अगोदर चोखोबारांचा बुक्का लावायचा, नंतर मग नामदेव महाराजांचं पायरीचं दर्शन घ्यायचं. हे नियम आहे. ऐका, भगवान पांडुरंग परमात्मा चोखोबारांना बुक्का लावण्या एवढा अधिकार संत मानदी आले ना. भगवान परमात्म्याने सांगितलं मंगळवेढ्याला जायचं आहे आणि ते कळस, अमृताचं कळस घेऊन इंद्र, मी कशाकरिता उदाहरण सांगायला लागलो हे लक्षात ठेवा बरं. अमृताचं कलश हे त्या अमृतापेक्षाही नामामृत किती गोड आहे याच्याकरिता मी सांगायला लागलो. ऐका, इंद्रदेव मागे 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 पांडुरंग परमात्म्याच्या संत मानलेल्या मागे मागे गेला. त्यावेळेस मंगळवेढ्याला गेला. मंगळवेढ्याला जाऊन चोखोबारांची परिस्थिती पाहिलं ना. त्यावेळेस चोखोबारा गुरढोर राखायचं काम करत होते. गावकोसाचं गाव, आता गावकोस म्हणजे आताच्या लोकांना कळणार नाही महाराज. गावकोस म्हणजे आताच्या भाषेत कंपाऊंड होय. गावकोस कशाला म्हणतात? कंपाऊंड रे, कंपाऊंड करताना आज त्याला गावकोस म्हणतात. आता पूर्वी गावकोस बांधण्याचं काम चालू होतं. गावकोस काम करून डोरं गुरं राखून आणि चोखोबारा आहे ते गुरुजा असायचे बघा, गुरुजाच्या वरून भाकरी टाकायचे. चोखोबारा असं धोतर पसर करायचे आणि याच्यामध्ये टाकायचे. अहो, ताजे भाकरी टाकायचे नव्हते, ताजे नव्हते ती भाकरी, तर शिळे 18 असं चरित्रामध्ये वाचा. 18 दिवसाचे शिळे तुकडे चोखोबाऱ्यांना देत होते. म्हणून 4 दिवसाचे ताक चोखोबाऱ्यांना असं भरणीमध्ये लांबून वाचायचे म्हणून, कारण महार असल्यामुळं. पण अधिकार मोठा होता. तसं तर संप्रदायामध्ये अधिकाराला नाही, काय जातीला नाही, यातायाती धर्म नाही. विष्णुदास निर्णय येतो ऐसा, याती कुळ माझे, हे कोणत्या कुळाचा आहे, कोणत्या जातीचा आहे, हे संप्रदायामध्ये नाही गड्या. पण त्यावेळेस करत होते. चोखोबाराय ते भाकरी वगैरे आणून ठेवलेले होते. पांडुरंग परमात्मा संत मानदेवाला बोलवून चोखोबारायच्या घरी झोपडीमध्ये बसले. 18 संत त्या ठिकाणी आले होते. इंद्रदेवानी कळश घेऊन मागे मागे आला होता. त्यावेळेस जेवायला बसण्याच्या अगोदर पांडुरंग परमात्म्याला इंद्रदेवाने सांगितलं, देवा एवढं कळश, एवढं अमृत थोडं मला काय करून द्या, शुद्ध करून द्या, पवित्र करून द्या ना देवा. देवाने सांगितलं, ए चोखोबा ऐक, हे इंद्रदेवाचं कळस काय आहे, त्याचं काय भानगड आहे, 2 दिवसापासून आला माझ्या मागे मागे धावतो पाहायला. 18 संत जेवायला बसले. चोखोबाला गेले, या तुम्ही अंगणामध्ये या. अंगणामध्ये त्या इंद्रदेवाला नेलं, पाहू द्या तुमचं अमृत कसं आहे. चोखोबाला हातात घेतल्या संत महात्म्यांचा हात म्हणजे काय हो, ते तुमच्या आमचे हात आहेत का? संत महात्मे हातात घेतल्याच्या नंतर इंद्रदेवाला संत चोखोबाला म्हणतात, इंद्रदेवा नामामृता पुढे कैसे अमृत हे बापुडे. हे इंद्रा,
माझ्या नामामृतापेक्षा नामामृत पुढे तुझं अमृत किती काय मोठं नाही एवढं उगाच शुल्लक काय. हात लावल्या लावल्या ते अमृत विटलेलं अमृत पवित्र झालं बघा, पवित्र झालं. हे कशात ताकद आहे? त्या अमृतापेक्षाही नामामृत किती श्रेष्ठ चोखोबाराकडून झालं. हात लावल्या लावल्या पवित्र झालं. म्हणून नाम हे गोडात गोड आहे. म्हणून नाम गोड पुरे गोड सकल ही रसना येरा रसाविके घेता होते आधी काही. एवढं नाम गोड आहे. जीवे गोड तीन अक्षरा सहारे सबला हा रस आनंदाचा घोष करू हरिनामाचा. हरिनामाचा रस आहे ते जीवेने म्हणावं. किती अक्षर आहेत? किती अक्षर आहेत? माझी भाषा लक्षात यायला लागली का? समजून घ्या बरं. कारण नाही मी माझं कीर्तन नाही कळल्यानंतर काय अवघड होते गड्या. नाही कळल्यावर काय कळते. म्हणून ऐका, नागपंचमीचे दिवस होते का नाही? नागपंचमी करतात का नाही तुमच्याकडे? नागपंचमीच्या दिवशी सासू सुनाला सांगितले काय म्हणून? सुनबाई आज मी वारुळ्याला जाते. भूताला जातात का नाही तुमच्याकडे? भूत म्हणतात का वारुळ? काय म्हणते? भूत म्हणतात का वारुळ? आता आमच्याकडे भूत म्हणते, तिकडं वारुळ म्हणते. कारण भागाभागाची ते आमची जुनी लोक सांगतात बघा संदीप महाराज काय म्हणून. 3-3 कोसाला पद्धत वेगळी असते. जुने लोक सांगतात 3-3. आता कोसच माहिती नाही. कोस कशाला म्हणतात हेच माहिती नाही. ऐका, कोस कशाला म्हणते? 3 किलोमीटर 1 कोस होते. हो, 3 त्रिका 9. हो, 3 कोसाला पद्धत वेगळी असते. तसं पद्धत वेगळी आहे ना. हा ऐका ऐका काय सांगत होतो मी. भूताला मी वारुळ्याला जाऊन नागोबाला पूजा करून दूध घालून येईपर्यंत हे बघ किचन वाट्यामध्ये पातेल्यात दूध आहे आणि मांजर येईल दूध पिऊन जाईल बघत बस म्हणली सुनबाईला. ठीक आहे त्या, तुम्ही जाऊन या. मांजराला बघत बसते म्हणली. मोबाईल घेतली, अँड्रॉइड मोठं मोबाईल घेतली, दरवाज्यातच बसली. सासू पुढे गेली. हा भूताला गेली. ध्यानात ठेवण्याकरता विचारतो बरं तुम्ही जागे आहेत का झोपले त्याच्याकरता विचारतो. ऐका, हुत्ताला गेली. हुत्ताला जाऊन अर्धा तासामध्ये आली. आल्याच्या नंतर त्यावेळेस सुनबाई मोबाईल घेऊन दरवाजात चौकटीत मध्ये बसली. मांजर आलं, समोरूनच गेलं. पाहिली सुनबाई, आतमध्ये गेलं, पातेल्यात दूध पिलं विशाल महाराज. पाहिली कोण? सुनबाई. एवढं घाबरू लागले होय सुनबाई म्हणायला. किती घाबरायला लागलेस बघा. कारण
तुकोबारे सांगतात सुनाची या दाशी सासा झाल्या आंधण्या पुत्र तो किती आपाशी सेवा घेती सेवा काहीशी सुनाची या दाशी सासा झाल्या आंधण्या. पूर्वी आहे की नाही सासूला सून घ्यायची का सुनाला सासू घ्यायची? तेवढं बी सांगणार हलेत बाबा हाय का हो. सासू जर समोर आली तर सूनबाई एवढं भियायची. आता नाही, आता सासूलाच भिवा लागायला लागले आहे की नाही. जाऊ द्या मला ते सांगत बसायची नाही, मोठी व्यक्तिमत्व येत आहे तर मला हेला होय वा बाबा. वारुळाला गेली इकडे मांजर आतमध्ये गेला किचन वाट्याकडे दूध पिलं समोरूनच तिच्या समोर पाहिली सगळं दूध प्यायचं पाहिली आतमध्ये जायचं बाहेर जायचं पाहिली सुनबाई. अर्धा पाऊण तासामध्ये पूजा उरकून सगळं गावची देवपूजा उरकून आली कोण सासूबाई. आल्याच्या नंतर दुपार झालेली आहे पोळ्या पुरणपोळी झालेली नाही स्वयंपाक झाले नाही 2 घोट चहा तर करून प्यावं म्हणून आतमध्ये गेली कुठं चुलीच्या घरात सोप्या भाषा सांगतो किचन वाट्यामध्ये आणि पातेल्यात तिनं साखरपत्ती वगैरे पाणी टाकलं दूध टाकायला गेली दूधच नव्हतं. कोण पिऊन गेलं बा तुम्ही म्हणता अनिल महाराज की काय हो मांजर पिऊन गेलं होतं. आरडावरडा केली ए परी जात असता वेळेस तुला सांगून गेले का नाही असं आता नाही ते बोलले. आता ते कशाला व्यासपीठावर बोलू. अर्धा तास सासू बोलल्याच्या नंतर सुनबाई सांगितली आत्या ऐका ना एवढा आरडावरडा करायची काहीच गरज नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणेच मी केले. लक्षात आलं तर बघून घ्या. ऐका तुम्ही काय सांगितलं तात्याबाई जात असता वेळेस काय म्हणाला तुम्ही पातेला दूध आहे मांजर येईल दूध पिऊन जाईल बघत. लवकर लक्षात आले का बघत पैस म्हणाल्या त्या तुम्ही मारा हाना कुठं म्हणाले म्हणली तिला. ऐका सांगण्याचा अर्थ काय होतं माय बघत बस याचा अर्थ काय मांजरात येऊ देऊ नको यात होता का नाही. आता एवढं हाना मारायचं सांगितलं पाहिजे होतं का नाही. लक्षात आल्यावर असं होते तसं तर माझं कीर्तन होत नाही ना. त्याच्या आईचं पाय दुखत होतं महाराज. पाय दुखत असताना मुलगा दवाखाना हॉस्पिटलला घेऊन गेला. धनाजी भाऊ हॉस्पिटलला घेऊन गेला. जुनी म्हातारी होती पाप तिला काही लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं काय येत नव्हतं. डॉक्टर तपासणी केला. आजी ओ आजी तुमचं पाय दुखतंय ना तुमच्या पायाचं एक्सरा काढावं लागेल सोनोग्राफी काढावं लागेल. त्या आजीला सोनोग्राफी ही कळत नव्हतं लक्षात येत नव्हतं आणि एक्सराही लक्षात नव्हतं. 15-20 मिनिटं समजून सांगण्याचा डॉक्टर प्रयत्न केले तरी लक्षात नाही आलं. मुलगा आल्याच्या नंतर डॉक्टरने सांगितलं 15-20 मिनिटं झालं तुमच्या आईला सांगतोय काय लक्षात येत नाही. आणि सोप्या भाषेत सांगण्याकरिता मुलांनी आईला बाहेर घेऊन गेला. आई तुझ्या पायाचा फोटो काढायचा आहे डॉक्टर म्हणले. भाड्या कशाला माझ्या पोटाला जन्माला आला तरी भाड्या घरातच सांगू नका. पायाचा फोटो काढायचं म्हणल्यानंतर वाडे चैन घालून आले असते की नाही म्हणाले. हे लक्षात आलं एवढा अवघड होते एवढा आवड माझ्याकडे असले रात्रभर आहे तो काय संगत महात्मे बसलेत काय का. जाऊ दे एक सांगतो जाता जाता ऐका ऐका ना काय झालं. ग्रॅज्युएट झालेली शिकलेली सवरलेली मुलगी मोठ्या असं भातंबऱ्या गावामध्ये दिलं तिला. मोठ्या वाड्या पाटलाच्या वाड्यामध्ये तिला दिलं. कधी स्वयंपाक येत नव्हतं काही येत नव्हतं तिला. मोठ्या वाड्यात दिल्याच्या नंतर त्यावेळेस लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर आता सोयाबीन काढण्याकरिता सासूबाई सांगितली सुनबाई मी सर्व बायांना घेऊन महिलांना घेऊन मंजुरीनं मी सोयाबीन काढण्याकरिता जाते. मी येईपर्यंत दुपारपर्यंत भाकरी वगैरे स्वयंपाक बनवून ठेवू. तिला येत नव्हत्या चपात्या येत नव्हत्या आणि भाकरी येत नव्हत्या. आताची मुलीला स्वयंपाक म्हणलं की लय जीवा लय अवघड काम आहे. जाऊ द्या. त्या दौंडजवळ एक गाव आहे महाराज. ते गावचं नाव सांग ना उगा लिंक तुमचं हाय तुम्ही तिथं उगा जाऊ ना सांगितलं की लय अवघड ते गावचं नाव सांगितलं. दौंडजवळ गाव आहे महाराज. तुम्ही खूप लांबून आलेत महाराज. तुम्ही जे सांगाल ते स्वयंपाक मी बनवते. माझं नाव सुगरण आहे. मला गावात अख्ख्या गावात खूप सुंदर स्वयंपाक करते. बघा वारकऱ्याचं आवडतं काय असतं खरं अशोक महाराज सांगा बरं. भाकर पिठलं आणि भाकर. आई खूप लांबून आलोय आता पंचपक्वान पोळ्या वगैरे काही तुम्ही करू नका माझ्यासाठी फक्त पिठलं आणि भाकरी करून द्या. ऐका 1.5 तास ते घोटीत होतं पण ते पिठलं ते गोळ्याच फुटत नव्हते. कळणारे की माझ्या कीर्तन 1.5 तास पिठलं करत होती. पिठल्यातले ती गोळ्या राहतात बघा गोळ्या प्रत्येक आता उगा गोळ्या खाऊन पोट भरून घेतलं महाराज काय करावं.
आणि इकडं तर सुगरण, इकडं तर नाव. ऐका ना, तसं ना सुनबाई, सुनबाई, मी बघा सर्व बायांना घेऊन मी मंजुरीला जाऊन सोयाबीन कापली. दुपारी येईपर्यंत स्वयंपाक करून किंवा भाकरी वगैरे काही येत नव्हत्या. बिचारी भाकरी थापटली, थापटल्याच्या नंतर तव्यावर घातली, तव्यावर घातल्याच्या नंतर लाकडं जाळ किती प्रमाणात असावं त्याला सुद्धा मर्यादा आहे भाकरी करण्याला. विचारा अहो, आता आम्हालाही भाकरी येते गड्या, कारण 8 वर्ष स्वतःच्या हाताने भाकरी खाल्लं महाराज. 8 वर्ष मधुकरी खाल्ली, 4 वर्ष स्वतःची भाकरी येते, पुरणपोळ्या येते. माझ्या बायकोला काय टेन्शन, रोज बाहेर राहा. बायकोच्या हातचं 2 वर्ष झालं अजून नाहीच. असंही काय समजू नका. हो ऐका, भाकरी येत होते, जास्त डाळ घालावं, इस्तू घालाव तर भाकरी करून चालली. माय भाकर काळी व्हायला लागली म्हणून ती लाकडं वडायला लागली. अर्धी भाकर कच्ची, अर्धी जळालेली भाकर. 3-4 दिवस सासूबाईनं पाहिलं. पोरी, पोरी, तुझ्या मायबापाने तुला स्वयंपाक सुद्धा शिकवलं नाही का ग पोरी? म्हणतेत का नाही, कोणाची सासू म्हणतेत का नाही? तुम्ही सुद्धा सून होऊन आले आता, तू सासू झाले, आता अधिकार दाखवते मला माहितीये. ऐका पोरी, तुला मायबापाने एवढं स्वयंपाक भाकरी सुद्धा शिकवले नाहीत का? तू डोक्याने काम करत जा, उद्यापासून म्हणजे झालं. तेवढं तिनं ध्यानात ठेवली. काय दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर तसंच 2-3 भाकरी झाली प्रदीप भाऊ. 3री भाकर घातली. घातल्याच्या नंतर काल आत्याबाई एक मंत्र सांगितले. काय? डोक्याने काम करत जा. आता लाकडं चुलीत हाताने घालणार व डोक्याने घालते म्हणली. हायते बघा, पूर्ण हायते केस जळून गेले. दुपारी सासूबाई जेवण्याकरिता आल्या. त्यावेळेस सुनाकडे पाहिल्याच्या नंतर धनाजी भाऊ म्हणते, सुनबाई एवढं लवकर तिरुपतीला जाऊन आली? सुनबाई मला तर सांगा, एवढं लवकर जाऊन आलीस मला तर सांगायचं ना, सांगायचं ना. ऐका, चुकली यावर मग तेव्हा कडे वर्म कळावं लागतील. मग मी कशा करता एवढं सांगायला लागलोय? डोक्याने काम म्हणजे लक्षात येण्याकरिता हे कीर्तन असते. मग बघा काय सांगत होतो मी, महाराज तुम्हाला आणले कशाला असंही म्हणते महाराज लोक. काय सांगत होतो मुद्दा लक्षात ठेवा. कारण तुम्ही विसरता म्हणून तर आमचं चाललंय. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक कीर्तन तुमच्या लक्षात राहिलं असतं तर आमच्या दुकानात आवाज पडले असते. ऐका नाही, ऐका, तुमचं विसरणं हे आमचंच भांडवल आहे. काय सांगत होतो, नाम ही ऐका नाही, मंगलात मंगल आहे नाम, गोडात गोड नाम, पवित्रात पवित्र आहे नाम, सारात सार आहे. सार 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 नाम विठोबा, नाम तुझे सार. म्हणून ईश्वर पाणी जपत सेवा वार. हो, नाम हे श्रेष्ठात श्रेष्ठ आहे. नाम हे सोप्यात सोपा आहे. तुका म्हणे सोपे आहे नाम हे सत्य आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. हो, काही गोष्टी सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. काही गोष्टी खरी असतात पण बरे नसतात. काही गोष्टी बरी असतात पण खरी नसतात. सांगू तुम्हाला, काही गोष्टी खरी असतात पण बरे नसतात. बिडी, दारू खरं आहे की नाही? हात आहे म्हणून सांगणार गेले की काय? बिडी, दारू, तंबाखू हे खरे आहेत की नाही वस्तू, पण बरी आहेत का? बरे आहेत का? नाही. खरी आहे पण बरे नाही. काही गोष्टी बरी असतात पण खरे नसतात. पिक्चर मध्ये, सिनेमामध्ये बघा काय उडी मारते तो, काय उडी मारते. 10 जणाला एकटा हिरो मारतो का नाही? दिसायला बरं आहे, खरं आहे का ते? खरं नाही. तस बघा, हे संसारातलं काहीच खरं नाही. सर्व
संसारात काही खरं नाही, काही बरं नाही. वैष्णवांचा माल खरा, हे खरं आहे, बरं आहे. नाम बरं आहे, नाम बरं विया बरं म्हणता. एवढं बरं आहे बघा. सत्य सार्थ खरी नाम विठोबाची बरी. आता नामाचं हे सांगत नाही का मला कशा करिता ही गोविंद गोविंद म्हणा लागलिया छंद. माझ्या महाभंगाची भूमिका काय आहे? गोविंद जे नाम आहे ते नाम मनाला लावूया. तुकोबाराय सांगतात छंद ते गोविंद नामाचं छंद मनाला लावूया. कारण मनाला लाव, देहाला लावू नये. कारण मन हे एवढं बदमाश आहे महाराज. मन हे किती चपळ आहे, बहुत चंचल चपळ. जाता येता न लगी वेळ. किती त्या मनाला आवरण घालण्याकरिता माझी तुकोबाराय सांगतात काय काय करीतो या मना. परी न ऐके नारायणा, करू नये त्याची करी विवेचना. नेऊ पतना आधारिले. पतनाला नेणार काय आहे तर हे मन आहे. माय मन आता बघा तुम्ही जागेवर इथं देहानी आहेत, पण मन एका सेकंदात मुंबई पुन्हा हैदराबाद सगळं फिरून येते का नाही? एकदा मनाला सांगा बरं ये म्हणून फिरून. आलंच मी आलं म्हणजे पर्यंतच जाऊन येते ते. एवढं चप्पड एवढं हुशार मन आहे मन. काय श्लोक आहे परमार्थ चंचल ही मला कृष्ण आहे का नाही? एवढं चंचल मन आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात अशा मनाला अर्जुना तू सावध कर, त्याला स्थिरता कर आणि त्या मनाला आहे का नाही आवरण घालून परमार्थाच्या माझ्या दिशेने घेऊन ये. तसंच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुम्ही आहे ना तुमचं मन जर गोविंद नामाचं छंद लावून घेतलं त्याचा परिणाम काय होतो? अभंगाचं द्वितीय परिणाम हे काया गोविंद होतं. त्याचा परिणाम एक दोन दृष्टांतांनी सांगतो. अगोदर हाताने टाळी, मुखाने नामस्मरण करा विठ्ठल.
मनाचं परिणाम मनाने केलेलं त्याचा परिणाम देहावर म्हणतात. अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी धरिता परी आवरेना. हो, मनात काय झालं ते चेहऱ्यावर ऑटोमॅटिक दाखवते. मन जर प्रसन्न असलं चेहरा टवटवीत दिसते. मनात काहीतरी टेन्शन आलं चेहरा सुकून जाते का नाही? टेन्शन असलेलं बघायचे तुम्ही चेहऱ्याला सुरकुत्या पडतात. कारण मनाला झालेला परिणाम शरीरावर म्हणतात. तसं जगद्गुरु तुकोबराय छंद गोविंद नामाचा छंद लावून घेतल्यामुळे त्याचा परिणाम सांगतात. मग गोविंद ते काया म्हणजे शरीर. शरीर काय होतंय भेद नाही देवातया. देवात आणि या कायामध्ये या शरीरामध्ये सामान्य कायामध्ये काही भेद राहत नाही. देवभक्त पण तुका म्हणे नाही भिन्न. देवते संत निमित्तच्या प्रतिमा समुद्र नदी नव्हे पैगा. पाषाण म्हणून नाही लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारिखा. ओ संत हे दिसायला असले तरी त्यांची काया ब्रह्मरूप होत. ब्रह्मभूती काया होत अशी कीर्तने. मग बघा भक्तीचे नमन वैराग्यतो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्म तनु देहाच्या निरसने पाय विजया काया. माझी ऐशी काया जवळ नव्हे. ही काया आहे का नाही ब्रह्मतनु होऊन जातं. ही काया आहे ना ब्रह्मरूप म्हणजे देवा आणि याच्यात ही काया परिणाम. ऐका अमेरिकेतलं उदाहरण आहे सांगतो ऐका. आता इथलं आमच्या ह्याच्यातलं सांगत नाही कारण आता युद्ध चालू तिकडचं सांगावं की नाही. अमेरिकेमध्ये वैज्ञानिकांनी शास्त्रज्ञ एक संशोधन केलं. कोणावर संशोधन केलं? एक माणसाला असं फाशी शिक्षा देण्यात येत होती. ज्या दिवशी फाशी शिक्षा देण्यात वेळ होती त्यावेळेस या 4 वैज्ञानिकांनी जाऊन त्याच्यावर संशोधन करण्याचं त्यांनी ठरवलं. त्या फाशी शिक्षावाल्याला विचारलं बाबा तुझ्यावर आम्हाला एक थोडस संशोधन करायचंय. का संशोधन करायचं आहे ते तुम्ही हायकोर्टामध्ये जा त्यांच्याकडे तुम्ही परवानगी घ्या आणि नंतर माझ्याकडे येऊन तुम्ही संशोधन करा सांगितलं त्यांनी. झालं बाबा ते बाकीचं सगळं आम्ही पाहून घेऊ. दुसऱ्या दिवशी आले ते शास्त्रज्ञ. आल्याच्या नंतर बघा येत असता वेळेस महाराज एक शर्यतीचा घोडा आणि विषारी नाग सरप दोन्ही आणलं. कोणासमोर? जे ते फाशी शिक्षेला जाणार होतं का नाही त्या माणसासमोर. ग्राउंड मध्ये आणल्याच्या नंतर ते शर्यतीचा घोडा एवढं घोड्यावर त्या विषारी नागाला सोडलं आणि ते विषारी नाग काय केलं जाऊन त्या घोड्याला चावलं म्हणून घ्या. चावल्याच्या नंतर ऑटोमॅटिक ताबडतोब 2-3 सेकंदामध्ये घोडा विषबाधा होऊन घोडा जागेवर मरण पावलं. मरण पावल्याच्या नंतर हा डोळ्याने पाहिला. कोण? ऐकताय ना आपण? तो फाशीला लटकणारा होता ना तो मनुष्य पाहिला. अरे बापरे एवढं लवकर मेलं. सरप चावल्या दंश केल्या एवढं लवकर मेलं. बरं हो. आता ते शास्त्रज्ञ आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं ते लटकणारा तो माणूस. शास्त्रज्ञ वैज्ञानिक ऐका त्याच्यात काय तुम्हाला काय संशोधन झालं? आमचं संशोधन झालं. आता उद्या तुला लटकवण्यात येईल. त्यांनी गेले ते चौघ निघून गेले. ज्या दिवशी लटकवण्याचं ते फाशी शिक्षा ज्या वेळेला द्यायचं होतं त्यावेळेस त्याला वेळ झाली आणि त्याला ते काळं कापड घालतात का नाही फाशी शिक्षेत ते काळं कापड. हो काळं कापड घातल्याच्या नंतर 4 शास्त्रज्ञ आल्याच्या नंतर त्यांनी येता वेळेस घोडा सरप आणल्या नाहीत महाराज. त्यांनी येता वेळेस छोटस उंदीर आणले असते महाराज. काय उंदीर आणलं? उंदीर आणल्याच्या नंतर ती जो लटकणारा होता त्याला असं गळ्याला ते बांधलं. काय काळं कापड बांधलं. त्याच्या अगोदर फाशी शिक्षा देण्याच्या अगोदर त्याला संशोधन करण्याकरिता उंदीर सोडलं. उंदीर जाऊन त्याच्या पायाला चावलं. त्याच्या मनात असं आलं कोणाच्या ते फाशीला जाणार होतं त्याच्या मनात काय आलं? अरे बापरे काल आहे ना मी माझ्या डोळ्यात देखत पाहिलं सरप चावल्यामुळे एवढं बलाढ्य घोडा असणारा शर्यतीचा घोडा मरण पावला. आज तर ते सरप मला चावले मी कशाला राहील. त्याच्या मनात आलं. त्याच्या मनात ते होतं काय? उंदीर होतं. पण मनावर झालेले परिणाम फाशीला लटकण्याच्या अगोदर त्याला ही मरण. जसं तुकोबाराईकडे त्याला तुकोबाराय हे मनाला आवरण घालून गोविंद नामाचं छंद या मनाला लागून घेतात आणि मग हे झाल्यामुळं गोविंदमय झाल्यामुळं त्याचं शरीर सुद्धा काय होतं काया. हे जाऊ द्या. आता हे लोकल दृष्टांत झालं अमेरिकेतलं. रामायणाचं दृष्टांत सांगतो ऐका. रामायणामध्ये ज्या वेळेस
शक्ती लागली कोणाला? राहुल गांधीला. राहुल गांधीला म्हणायला लागले ए लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर आता मला बाकीचे सगळं उदाहरण सांगत बसायचं ऐका. त्यावेळेस प्रभू रामचंद्र मारुतीला बोलवून घेतलं. मारुतीला पाचारण केलं. मारुती ऐक, द्रोणागिरी पर्वतावर सुशल वैद्यांनी सांगितलं तिथं वल्ली आहे ते वल्ली जाऊन आपण आणावे. मारुतीला आज्ञा केलं. आणि मारुतीचं उदाहरण म्हणजे काय? नो जेव्हा मारुती जितेंद्र बुद्धिमत्ता वरिष्ठ वाहता आत्मज्ञानार्थम की श्रीराम देवतम शरण. मनापेक्षाही वेग जास्त कोणाचा आहे? ते म्हणजे मारुतीचा आहे. हो, मारुतीला उड्डाण करून द्रोणागिरी पर्वतावर कोणतं वल्ली आहे लक्षात नाही आलं. कोणतं वल्ली म्हणलं? त्यावेळेस वल्ली नेण्यापेक्षा झाड पारा नेण्यापेक्षा मुळासकट उचललेलं आहे की नाही मारुतीने उचललं. आणि त्या कोणत्या तीरावर बसले होते त्या ठिकाणी भरत बसले होते. कोणतं तीर आहे ते माझ्या लक्षात नाही. ऐका, नंदीग्रामावर. नंदीग्रामावर भरत राम नामाचं जप करत राम नामाच्या ध्यानात बसलेले होते. राम नामाच्या चिंतनामध्ये. आणि हे माकड एवढं शक्ती लागली आणि हे माकड घेऊन चाललाय. अपमान आहे, माझा अपमान आहे, देवाचा अपमान आहे. त्याने काय केलं? त्या ताकदी नाही का नाही वानराला मारुतीला आणि त्या द्रोणागिरी पर्वताला ओढून घेतलं. त्यांनी ओढून घेतलं. ओढून घेतल्याच्या नंतर मारुतीला सांगतो तू कुठं चाललास रे माकडा? हे डोंगर घेऊन द्रोणागिरी पर्वत घेऊन कुठं चाललास तू? नंदीग्रामावर त्यावेळेस मारुतीला पाहिलं कोणाकडे? कोणाकडे? भरत होते, पण भरत दिसत नव्हते. का? राम प्रभू तुम्ही इकडं कसं का म्हणू लागले? कोण? मारुतीला म्हणतात. कोणाला होते? कोण तिथं? भरतराय. कारण भरत दिसतच नव्हते. राममय त्यांचं शरीर झालं होतं. चिंतन केल्यामुळं त्यांचं राममय झालं होतं. का? राम नामाचं चिंतन केल्यामुळं राम म्हणता रामाची होईजे आणि पदी भैसोने पदवी घ्यायची. राम दिसत होते मारुतीला. कारण मनाने केलेलं राम नामाचं चिंतन त्यांची काया सुद्धा हे राममय झालं होतं. त्याचं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मनाने केलेलं नामचिंतन आपलं काया सुद्धा मग गोविंद ते काय त्यात भेद राहत नाही. भेद नाही देवात या. कारण मनाने केलेलं राम ज्या वेळेस कौशल्य माताला डोहळे लागले आणि ते डोहळे विचारण्याकरिता कोण गेले होते? दशरथ राजा गेले होते. दशरथ राजा गेला असताना कौशल्या काय आपल्याला आवडते सांगा ना. त्यावेळेस आवड काय आहे? बाकीचं सांगत बसत नाही. कौशल्य माता म्हणाली मला काय नाही. आणि रे धनुष्य मारीन रावणा लंका विभीषणा देईन मी. मी म्हणजे कोण? मी म्हणजे राम. ते कोण होत? कौशल्या होती. तरी ती रामाचं चिंतन केल्यामुळं धनुष्यान रावणाला मारेन आणि विभीषणाला रावणाला मारू विभीषणा लंका देईल असं सीतामय कौशल्य मातेचं सुद्धा शरीर आणि मन राममय झालं होतं. आता बघा अजून एक उदाहरण सांगतो. मग गोविंद ते काय भेद नाही देवात या. वाल्मिक महर्षी वाल्या कोणी होता? अनेक पाप केलेले होता. नारद महर्षीची भेट झाली. नारद महर्षीने सांगितलं बाबा तू हे जे कृत्य कर्म करायला लागलास ते विचार जा घरी जा. याच्यात तू कृत्य कर्मामध्ये वाईट कर्मामध्ये भागीदारी होतात का? अर्ध वाटा घेतात का? जाऊन विचार घरच्यांना. घरी गेला पत्नीला विचारला. पत्नीने सांगितलं नाही बाबा तुम्ही केलेले वाईट कर्म तुम्ही कोणाचं होते? बायको सुद्धा होत नाही. नाही रे नाही कोणाचे नाही रे
कोण कोणाचं असते, कोणी कोणाचं नसते. माय नाही कोणाची कोणी, बहीण कोणाची भाऊ. बहीण कुठपर्यंत, जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे. दादाकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत दादा 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 म्हणती. दादाकडे पैसा संपू द्या, बहीण सुद्धा माहेरला यायची टाळती. बहीण स्वार्थी, माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती. निर्वाण इष्ट मित्र स्वजन सखे हेतो सुखाची मांडणी. ऐका, त्यावेळेस जा भाग्य तरी हो. लोकाला विचारलं, बायकाला विचारलं, राहती निराळे रांडा पोरे आपल्या कडो येईलांत काळी प्राण प्रयाणाची वेळी. राहते निराळी रांडा पोरे सकळ कोण कोणाचे कोण कोणाचं नसते. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत ही काळीचे नाही कोणी. ऐका, अंतकाळाच्या वेळेला कोणी कोणाचं नसते. ज्या वेळेस नकराचं आणि गजेंद्राचं नकराचं प्रसंग पाहून घ्या, स्मरण करून जातो. पाणी पिण्याकरिता गजेंद्र गेला कुठं, कोणाची माय झोपले ती काय तळ्यामध्ये. तळ्यात गेल्याच्या नंतर, नदीला गेल्याच्या नंतर, आणि नकराचं बळ असते कशात, पाण्यात. हत्तीचं बळ असते कुठं, जंगलात. त्यावेळेस पाणी पिण्याकरिता ज्या वेळेस हत्ती गेला कुठं, तळ्यात गेल्याच्या नंतर नकर काय पूर्वी जन्माचं वैर होतं, मला ते पूर्वी जन्माचं वैर सांगत बसायचं नाही. पायाला धरला आणि हात मारायला लागला. 400 पत्न्या होत्या. कोणाला, गजेंद्राला हत्तीला 400 पत्न्या होत्या. नाव घेऊन हाका मारायला लागला, या 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 या. त्यावेळेस ये जवळ आले, तीरावरून पाहतात आपला नवरा एवढा संकटात आहे. 400 बायकापेक्षा एकतर बायको जवळ जाव का, माय मी गेले तर मला सुद्धा धरलं तर माझं सुद्धा जीव जाते. माय बायका म्हणायला लागलेत. हो ऐका, एक सुद्धा बायको जवळ गेलेली नाही. लेकराला हाक मारला गजेंद्र. अरे ज्या बायकासाठी, ज्या मुलासाठी अरण्यातले अनेक झाडं उपटायचा, अनेक फळं आणायचा, सोंडीनं झाडं उपटून 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 रातोरात दिवसरात्र करून त्या बायकाचं उदरभरण करायचा. एवढं बायकासाठी नाना प्रकारचे फळं आणून द्यायचा. आणि बघा, बायको सुद्धा कुठपर्यंत, सुख असेपर्यंत, नवऱ्यापर्यंत, पैसा असेपर्यंत, सर्व गुणम कांचनम आश्रयंते. हो त्यावेळेस पैसा राजेपर्यंत माझे माझे म्हणणारे हे जन आहे, महाराज सुखाचं जन आहे. ऐका, जवळ विचारलं, कोणी कोणाचं नसते. लेकरू आलं नाही, बायको आलं नाही रे, नाही कोणाचे नाही. कोण कोणाचं असते, कोणी कोणाचं नसते. एक दिवस आपल्याला कर्म करावं लागतील, आपल्याला मरावं लागतील. मरण्याच्या अगोदर कर्म करण्याच्या चांगलं कर्म करा. साधू संत रामायण ऐका, साधू संतांचे विचार ऐका. एकतर जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. आपले विचार बदले, संस्कार बदलून जाईल आणि आपलं सुद्धा नाम कीर्तनामध्ये पवित्र देव होईल. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. कशाकरिता गोविंद गोविंद म्हणा, कारण हे देह नाशिवंत आहे. कधी जाईल सांगता येत, कधी जाईल क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं इसे का क्या भरोसा है इस जिंदगी. कसं आहे काय जीवनाचं, क्या जीवन की पगडी हातो नहीं या. एक घास सुद्धा माणसाचं काय झालं. माऊलींच्या वारीवरती आम्ही चालू होतो. फलटण संपल्याच्या नंतर संदीप मला बरड लागते का नाही. बरडच्या मुक्कामी आम्ही 40 विद्यार्थी सदानगरचे शिकायला होतो ना. 40 विद्यार्थी होतो. त्यावेळेस पंक्ती करिता बसलो आम्ही वारीमध्ये आणि समोर महिलांची पंगत बसली. वारकरी बाई बसलेली होती. बघा ऐका, त्यावेळेस ब्रह्मार्पण ब्रह्माहिर ब्रह्मांग ब्रह्मणावतम ब्रह्मवितीन गंतव्य ब्रह्मकर्म
समाधीला श्लोक झाल्याच्या नंतर वाढ झाली. त्यावेळेस पुंडलिकावर हरिदास सगळं झालं. आम्ही सगळं जेवण करतोय आणि ती जी समोर बसलेली एक माता माऊली होती ना, हातात घास घेतली. महाराज नारदाच्या गादीवर खोटं बोलत नाही, हातात घास घेतली आणि आम्हाला वाटायला लागलं हातात घास घेतले तिचं काहीतरी मनात मंत्र असतील, तिचं काहीतरी वेगळं पद्धत असेल म्हणून. अहो आमचं अर्ध जेवण झालं तरी ती तसंच आहे, घास तसं डोळ्यास पांढर केली. त्यावेळेस त्या वाढकाने ते वाढणाऱ्याने आलं, हो मावशी किती वेळ जप करता, जेवाना. मी समोरच बसलेलो महाराज, तरी काय म्हणा ना मामा तिचं अजून काहीतरी अनुष्ठान असेल, जेवण तुमचं तुम्ही वाढून जावा. आता तिचं जेवलीपर्यंत तुम्ही काय तिला वाढू नका सांगितलं. त्यावेळेस आमचं जेवण संपत आलं महाराज. जरी तिला जेवण असोच ताट असं एका हातात घास आहे आणि एका माणसाला सांगितलं थोडं हलून तर बघा बरं. मी सांगितलं मामा थोडं बघा बरं त्यांच्याकडे हलून. कमळा मावशीला असं थोडं धक्का मारल्याच्या नंतर कमळा मावशी खाली पडल्यावर हातो नाही या तेरा घास हातातल्या हातात आहे. हात हे घास हातात आले पण तोंडापर्यंत गेलं नाही, मला तोंडात गेलं नाही. कारण घास सुद्धा गेलं, ग्रास गेले सत्ता हाती नाही. घास घेण्याची आता सुद्धा आपल्यात नाही. सगळं भगवान परमात्मा चालवणारा, तो देखवणारा, तुम्या बोलविल्या वेद बोले. भगवान परमात्माने हे शरीर कोणाचे असते म्हणून तो देख तुका म्हणे तुला सगळं प्रमाणात तुम्हाला पाहू घ्या. या जन्मात मुक्तता व्हायचा असेल भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. म्हणून काय सांगू तुम्हाला, आता देह जाईल अशी काळोबा खाईल, काळोबा नाही काळ बा खाईल. काही लोक म्हणतात काळोबा खाईल. बरोबर तर महाराज इथं आमच्या तेलंगणामध्ये तर काय महाराज आता तुम्ही जाता माहिती तुम्हाला, शिवगोळा चक्रवर्ती त्याचे पाय तर तसं नाही, तिची माय माझी चुलती म्हणणार गाव सांगत नाही बरं. आता गाव सांगत नाही मी खरं. आता ही अशी मला प्रत्येक वेळेला अनुभव येतात मला. काय सांगावं आता, त्याला काय म्हणलं, जयाने घातली मुक्तीची गवादी. ऐकत नाही, जयाने घातली मुक्तीची गवादी. त्यांना महाराज माईक घेतला, हो मला म्हणू द्या म्हणे. ते सत्य माईक घेऊन महाराज मोठा आवाज संशयवाणी म्हणायला लागले. काय म्हणायला लागले महाराज. एक गायक तर एवढं भादर होतं. ज्यावेळेस मी संस्थेत होतो, जो मला वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकाई न करता विठ्ठल बाबा फुलेंकडे मी ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता, त्यावेळेस बघा मी जुन्नर नारायणगाव आहे ना, नारायणगावाला गेलो. त्यावेळेस भुले बाबांचं कीर्तन चालू होतं. पांडुरंग महाराज भुले बाबांचं कीर्तन चालू होतं. ते गायक थोडं असं शिरतन बिरत घालून ते पंजा घालून आलं ना गायक, तुका म्हणे घालू 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 तुका म्हणे घालू 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 घालू. भुले बाबा म्हणले बाबा किती वेळा घालतोस, थोडं काढायचा प्रयत्न कर म्हणे. किती वेळा घालतो, घालू 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 किती वेळा असतो. का म्हणे घालू तयावरी एक वेळ आहे, घालू 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 घालू. अरे आता ते तात्या राहिले असते का नाही, त्या ठिकाणी बसवलेच असते. राऊत महाराज आणि तात्या बंडा तात्या राहिले असते, बसवले असते. भोले बाबांनी काही सांगतच हे करत नाही असे, म्हणजे त्याला मर्यादा आहे काय प्रमाण म्हणण्याकडे. जाऊ द्या. भगवान परमात्म्याचा ध्यास आपण मनाला लावून घ्या. कारण ध्यास आहे का नाही, ते छंद आहे का नाही, दोन प्रकारचे छंद असतात गड्या. किती प्रकारचे? दोन प्रकारचे छंद असतात. एक छंद असतो पारमार्थिक आणि एक छंद असतो संसारिक. छंद संसारातल्या ही छंदाचे प्रकार आहेत. कोणाला टीव्ही बघण्याचे छंद असते का नाही, बघत्या का नाही? कोणाला बघा, हे संसारातले छंद सांगतो तुम्हाला. मोबाईल बघण्याची छंद असते, पिक्चर बघण्याची छंद असते, कोणाला मालिका बघण्याची, हो, कोणाला शेती कमवण्याची छंद असते, कोणाला गमवण्याची छंद असते, कोणाला हे संसारिक छंद तुम्ही सांगत बसत नाही. आता चला परमार्थाकडे. परमार्थामध्ये सुद्धा एक छंद आहे. काय? कोणाला गायन ऐकण्याची छंद असते, कोणाला कीर्तन ऐकण्याची छंद असते, तर कोणाला करण्याची छंद असते, कोणाला पकवाज ऐकायची छंद असते, तर कोणाला वाजवण्याची छंद असते, कोणाला श्रवण भक्तीचे छंद असते, तर कोण हे प्रत्येक हे कशाचे परमार्थाचे छंद झाले. आता हे छंद कोणते छंद आपल्याला चांगले आहेत जीवन कार्य करता, तर परमार्थिक जे छंद असतात का नाही ते आपल्याला छंद असतात. परमार्थातलं छंद मनानं तुम्ही ते गोविंद नामाचा छंद लावून घ्या. तुमचं काया सुद्धा गोविंद झाल्याशिवाय राहत नाही. मग महाराजांना आपण असे विचारू, महाराज तुमचं जर काया गोविंद झालं तर परिणाम त्याचं काय होतो? तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात काय म्हणून,
काय मग आनंदने मन प्रेमे पाझरती लोचन काया तनु ब्रह्म झाल्याच्या नंतर आनंदाचे अश्रू हो आनंदाचे अश्रू प्रेमे पाझरती लोचन लोचन म्हणजे डोळे आनंद अश्रू त्याच्या मनात अश्रू वाहू लागतात कोणाच्या कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप हृदयामध्ये रामरूप धरून कंठामध्ये भगवान परमात्म्याचं आळवण करून आणि अश्रू सुद्धा दोन प्रकारचे येत असतात माय अश्रू किती प्रकारचे दोन प्रकारचे आनंद अश्रू आनंदाचे अश्रू हे डोळ्याचे कड्याने येतात दुःखाचे अश्रू डोळ्याच्या मध्यभागी येते तुम्हाला जर आनंदात रडायचं असेल तर रडून बघा दुःखात बी रडायचं असेल तर इथं प्रॅक्टिकल करून बघूच रडा बरं आनंदाचे अश्रू डोळ्याच्या कड्यावाटी येते दुःखाचे अश्रू तसं आनंदाचे अश्रू भक्ताचे ज्याची तनु ब्रह्म झालेला आहे प्रेमे पाझरती लोचन एक उदाहरण सांगतो विठ्ठल रखुमाई भजन घेऊ आपण ऐका वास्कर फडावरती एक वारकरी होते सातारा जिल्ह्यामध्ये कुशे सवळी एक गाव आहे कुशे सवळीमध्ये वास्कर परंपरामध्ये एक वारणारे एक वारकरी होते नाव मला आठवत नाही की वारकरी ज्या वेळेस पंढरपूरला येत होते ना वारी करिता त्यावेळेस मल्लप्पा महाराज वास्कर त्यांच्याकडे विणा द्यायचे कोणाकडे त्या कुशे सावळींच्या वारकरीकडे विणा द्यायचे आणि ते वारकरी विणा गळ्यात घातल्या रामकृष्ण हरी चालू केल्या महाराज त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होते म्हणा अश्रुधारा कुठपर्यंत रामकृष्ण हरी होईपर्यंत नाही पूर्ण कीर्तन जागर होईपर्यंत अश्रू मल्लप्पा महाराज वास्कर सुद्धा साक्षात बसून बघायचे म्हणून काय प्रेमभाव आहे ती काय प्रेमभाव आहे काय असे मल्लप्पा झालं तरी काय वारी संपल्याच्या नंतर परत आपापल्या घराला पुष्य सावळीला गेले पुष्य सावळीला गेल्याच्या नंतर 1948 साली गांधीजीचा खून झाला म्हणून लोक हाय 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 लोक करत होते सातारा जिल्ह्यात त्यावेळेस प्रत्येकाचे वाडे झाड बंगले झाड मारहाण असं पुन्हा होत होते आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये पुष्य सावळीमध्ये जे हे वारकरी होते का नाही त्या वारकऱ्यांचं वाडा जाळण्यात आलं महाराज वाडा जाळण्यात आल्याच्या नंतर बाबा आता माझा वाडा जळालाय इथं राहून काय उपयोग नाही हाणामारीमध्ये द्वेष मत्सर नको म्हणून ते वारकरी महाराज पंढरपूरला आले कुठं पंढरीच्या क्षेत्रामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये नेमनिष्ठा करून झोपले असता वेळेस पांडुरंग परमात्मा त्या वारकऱ्याच्या साक्षात स्वप्नात जाऊन सांगितले वारकरी ऐका मला सोडून तुम्ही पंढरपूरला कशाला गेले मला सोडून होते कुठं मग वारकरी ते पंढरपुरातच होते पण देव स्वप्नात येऊन पांडुरंग परमात्मा त्या वारकऱ्यांच्या स्वप्नात येऊन सांग मला सोडून तुम्ही कुठं गेले परत या हे जाऊन गावाकडे जाऊन सगळ्या ग्रामस्थांना सांगायला मला स्वप्न पडलं रे बाबा पांडुरंग परमात्मा पंढरपुरात नाही वाड्यातच आहे वाड्याला तर आग लागलेला आहे महाराज आग लागल्यामुळं वाड्याला आग लागल्यामुळं त्यावेळेस खरंच का बघू चला आतमध्ये गेल्याच्या नंतर 2 मूर्ती होते ती मूर्ती पांडुरंग परमात्म्याची मूर्ती होती ना मूर्तीला महाराज असं चटके बसून घोडा आले होते म्हणून कोणाला जसं जळालेले पाणी पडलं जळाल्याच्या नंतर पाणी पडल्यानंतर असं फोड येतं का नाही तसं त्या पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीला फोड आले होते आणि पांडुरंग परमात्म्याच्या नेत्रावाटी डोळ्यावाटी पाणी गळत होतं साक्षात गावकरी कुशे सावळीच्या गावातल्या सगळ्या लोकांनी साक्षात पाहिल्याच्या का डोळ्यावाटी पाणी येत होतं याचं रामकृष्ण आहे मनात अंतःकरणातून भाव पाहून रामकृष्णाने म्हणल्यापासून चिंतन करत होता साक्षात देवाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येण्याची ताकद यांनी चिंतन केल्यामुळं मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया आनंदाने मन आनंदामध्ये प्रेमे पाझरती आनंदात प्रेम डोळ्याने अश्रूच्या धारा येत होते अशा अनेक आपल्याला दृष्टांत पाहता येतात एक आता शेवटचं चरणाचं मी दृष्टांत सांगून वेळ घेत नाही व धावतो वेळ जाता नामोलेश करून जातो त्याच्या अगोदर एकदा पांडुरंग परमात्म्याचं भजन घेऊया श्रीमौली भजन घेऊया Bye.
कातड आहे मला, ते गायचं कातड आहे काय पक्वादाला सगळं वाद्य हे पुढे सगळं मेलेलं कातडाचं ते सगळं लावलेले धूमपान वगैरे सगळं. तरी ते विशाल आमचे विशाल महाराज ते विठोबा रोकमाईचं नाद त्याच्यातून काढतात. हे मेलेल्याच्या कातडाला काढायला लागले तरी आपण काय करत ऐका. होते पाप आडते आपल्या ठिकाणी पाप असल्यामुळं देवाचं नाव येत नाही बघा. ज्यांना ज्यांच्या ठिकाणी पाप नसते ते आठ असं उच्चारण करते. म्हणून हे नामस्मरण मुखावटी येण्याकरिता सुद्धा अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुख्य हरी पैका हो इकडे पुण्य साचा पडे तरी हे भोवता जन्मी जोडे नाम तुझे वाचे शातू गुडे समागम घडे. ऐका पुण्य पाहिजे नामस्मरण येण्याकरिता माझ्या मागे एक भजन म्हणा ना सगळं. उठा 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 झोपलेले मंडळी उठा. उठा म्हणजे जागी उठू नका. झोपलेले मंडळी उठा. उठा ना उठा. सगळ्यांनी हाताने टाळी मोकाने नामस्मरण करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल वर हात करा की वर हात करा. मला कळणार आली हे का गुत्ता घेतलेत काय सगळं. आम्ही गुत्ता घेतलं काय करा बरोबर वर हात करा. करा ना करा ना करा ना झालं माझं कीर्तन झालं करा करा करा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. रडायला गेल्यावर असंच रडता कोणी मेल्यावर होत नाही कमी येता नडी भेटता. अरे मंडेच्या निराला काळा कीर्तनाला भेटते होईताना म्हणलो तिला. ऐका ना तिला गाडीवर बसून घेतलं महाराज. गाडीवर बसून बसल्या 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 गाव येईपर्यंत एवढं गोड बोलली मला महाराज. एवढं गोड बोलली महाराज ಎಷ್ಟು ರೊಕ್ಕ ಕೊಟ್ಟರಿ ನೀನು ಮತ್ತೆ ಇವತ್ತು ಕಾಲಕ್ಕೆ ಎಷ್ಟು ಕೊಡೋರು ಎಷ್ಟು ಮಾತಾಡಿರಿ म्हणणारी मला. मगाची बाय कसा अंदाज काढते व्यवहार कराव. आपण लई घोडे मारायला आपण भगवान शंकराच्या अवतार खरं सांगतो तुम्हाला. व्यवहार कराव या महिला मंडळीने. एक घोडा माणूस होता त्या नवऱ्याने बायकोनेच नवऱ्या सांगितलं तुम्ही लई घोड्या हो. तो बाजारात गेला कुठे किती वेळा आता काय सगळं पैसे असं करता तसं करता. एवढं घोडं बनवू नका. काय बघा 200ची वस्तू सांगितली 100ला मागायची म्हणजे कोण बायको सांगितली कोणाला नवऱ्याला. बरं ठीक आहे म्हणलं. त्या बघा हे नेमकं पावसाळा चालू झाला. विशाल महाराज ते गेला दुकानावर सकाळी सकाळी गेला. दुकानदार शेटर उघडीत होता. शेटर उघडीत असताना ओ दुकानदार मला छत्री पाहिजे छत्री. थोडा अगरबत्ती लावतो थांबा. आणि दुकानदार पहिले गिराक कधीच सोडत नाही. ऐका ना छत्री पाहिजे. पण छत्री पास केलं हे बघा इथं 6-5 नामण्याची छत्री आहे. आणि तुम्हाला जे आवडेल बघा त्यांनी नंबर 1 छत्री काढला आणि दुकानदाराला नेला. हे छत्री पाहिजे. त्याने सांगितलं बघा हे भारी क्वालिटीचं छत्री आहे. हे 200 रुपयाला आहे बघा म्हणला. 200 रुपयाला एवढं महाग 100 रुपयाला देता का नाही म्हणला. बायकोने सांगितलं होतं की काय अर्ध्या किमतीत बघा बायकोचे मंत्र अर्ध्या किमतीत. मग त्याला 200 रुपयाला सांगितलं ना 100 रुपयाला मागितलं. 100 रुपयाला मागितलं. पहिलं गिराक भवानीचं गिराक सतून दिवसभर असंच खट लागत म्हणून त्यानं सांगितलं तुमचे 100 नको माझे 200 नको तुम्हाला बघा 150 रुपयाला देतो. ह्याला म्हणला 75 रुपयाला देता का बाबा. भवानीचं गिराक आहे बाबा असं करू नका बाबा. मामा असं करू नका. भवानीचं गिराक आहे पहिलं गिराक असं करू नका. तुमचे 75 नको माझे 150 नको. तुम्ही 100 म्हणलेत ना 100 रुपयालाच ना. हा म्हणला 50 रुपयाला देतात. अर्ध्या किमतीत कोण सांगितलं होतं बायको सांगितलं.
बघा 100 रुपये 100 रुपये त्याला 50 रुपये माहिती तुमचे 50 नको माझे 100 ही नको शेवट तुम्हाला 80 रुपयाला देतो त्याला म्हणला 40 रुपयाला देतो काय करावं गड्या त्याला मनात भरपूर तळमळ यायला लागली कोणाच्या दुकानदार मालकाच्या पण पहिलं गिराक काय भवानीचं गिराक काय पाठवून देऊन येत तिकीट गिराक आहे ना द्यावा म्हणून त्याला म्हणला शेवट 80 नको 200 नको 100 रुपये का आई शेवट तुम्हाला 50 रुपयाला देतो हा म्हणला 25 रुपयाला देतो दुकानदार व्हायचा पण म्हणला बाबा तुमचे 25 रुपये नको काही नको फुकट घेऊन जा पण आता मर्जीपर्यंत माझ्या दुकानाला काय व्यवहारी तशी माझी बायको एवढं व्यवहार हुशार आहे हा बाबा सांगा तिथं मावळा मेला त्याचं दुःख नाही तिला आमचं सांगितलं थोडं बरं वाटत मावळा मेलेलं दुःख नाही गाडीवर बसून घेतो तिला म्हणली किती मारायचं आलेलं किती हे घ्यायला किती बघा गाडी येऊन आले सगळं सांगितलं तिला आता मला तर सांगावं काही गोष्टी व्हायला सांगा गाव आल्याच्या नंतर बाजा वाजेपर्यंत काहीच रडणे फ्रेश बसली बघा गाडीवर चांगली बोलली त्याला काहीतरी काम काढून घ्यायचं असेल तर नवऱ्याला गोड बोलते हे बी ध्यानात ठेवा हा कारण ज्या वेळेस आपले कीर्तन चालू आहेत का नाही त्यावेळेस एवढं गोड बोलतात का नाही आता बघा हे 30 तारखेपर्यंत कीर्तन आहे माझी बायको एवढं फोन करून गोड बोलले आता माहेरला आहे डिलिव्हरी झाली माहेरला आता एवढं रोज बोलली बघा एसटी कडे डब्या गो एसटी परिषद सगळं बोलणारी एकदा कीर्तन काय झालं तुम्हाला आठवण सांगता ही गोष्टी सांगू नये का कोरोना कालावधीमध्ये कोरोनाच्या ह्याच्यामध्ये कोरोना झाला ना ते कोरोनामध्ये महाराज हे कीर्तन नको एक कार्यक्रम नको काहीच नको घरीच 2 वर्ष तर घरीच कुत्र्यावर घालून मला सेवा दिली गळ्या माझी बायको म्हणणार दरवाज्यात बसलो असं बसलो तिला मधूनच म्हणाली हाडी या वर्ष दरवाजाच्या पुढंच नाही तिथं कुत्रच नाही नाही होईल नाही म्हणतो गेले नाही म्हणतो गेलं नंतर कळालं मला 8 वर्ष 2 वर्ष कोरोना मध्ये आता मला तर नंतर कळाला ते विषय एवढं कुत्रा बोलते कोण गाव येईपर्यंत काहीच म्हणलं नाही पाडू दादा जवळ गाव आलं बाजारचा आवाज आलं उतरली आता जे रडायला चालू केले का नाही महाराज 100 गडी हैराण झाली तिच्याकडे बघून एवढं तिथं 100 बाया रडतात येत आतमध्ये 100 बायाला ऐकले नाही कोणाची बायको इकडं माझा कडक आवाज इकडं बाय एवढ्या रडायला चालू केली आश्चर्य चिंतित झालो बाबा एवढं गोड बोलली एवढं सूर मोठा हिता आतापर्यंत ऐकलं तसं रडायला 1 नंबर 100 बायाला 100 गड्याला ऐकत एक बाई ऐकत नाही तुम्हाला परीक्षा घ्यायचा असेल तर मग एक जण होता की त्या रडण्याचा कार्यक्रम नाही आनंदाचा कार्यक्रम ऐका ना कशा करीत सांगायला लागलो एकदा मोठ्याने तर म्हणाली माझं बायकोचं म्हणाल तर चांगलं काम ऐकता वा 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 एवढं गेलेली की अशी नाही उगाच भ्रष्टाचार करीत सांगितलं मी विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला वा वा ते मुंग्या तर इतक्या लाईनला जाते ऐका ना ऐका हे देवाला माझं म्हणा गड्या देवाला माझा का देव माझा देवाचा संतांनी कसं सांगितलं देवा तू माझा आहेस मी कोणाचा आहे कसं विठ्ठला तू माझा आहेस पण आपण देवाला माझं म्हणा आम्ही कोणाला म्हणतो संसार माझा संसार माझा 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 संसार माझा मी बायकोचा मीच मला पुढचं चरण नाही गोडाय संदीप महाराज ऐका हे सगळं संसारातले माझं म्हणताना ते कोणीच तुमचं नाही गड्या एक आपल्या भगवान परमात्मा आपला हे आपला तो एक देव करून घ्यावा देणे विरण ठेवा आपल्याला सुख देणारे लेकर नाही बायको नाही कोणी कोणाचं नाही म्हणून महाराज म्हणलेत ना
तसं तुम्हाला सुख पाहिजे असेल गोविंद नामाचं ध्यास तुम्ही ध्यान लावून घ्या मनाला. गोविंद नामाचा ध्यासाने नामस्मरण करा. आनंदाने आनंदाने मन प्रेमे पादरती लोचन असं जर छंद मनाला लावून घेतलं तुमचं काया सुद्धा ब्रह्मत्व झाल्याशिवाय देवरूप झाल्याशिवाय राहत नाही. असा अभंगाचा सरळ भूमिका आहे. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. आळी आळी काय करते? त्या आळीला भुंगा सारखं टोचा मारते. अरे बापरे, हे भुंगा यायला लागली की आळी काय करते? कोशी कीटकाची या परिणाम वगैरे वर्णन करतात ना. त्या भुंग्याला घेऊन स्वतःलाच मातीनं बांधून घेते का नाही? तसं संत महात्मे काही का नाही झुरून परमात्म्याच्या नावाच्या चिंतनामध्ये स्वतःलाच बांधून घेतात. जगाला मात्र बंधनात ठेवतात. जगाला सुखी करून स्वतःला बंधनात ठेवतात. म्हणून जसं कोश कीटक तुका म्हणे आळी, आता ते बंधनात झाल्याच्या नंतर एकांतात गेल्याच्या नंतर ती आळी न राहता ते आळी जसं एकमय होऊन जाते तसं संत महात्मे जीवे नुरेची वेगळी. परमात्म्याच्या व्यतिरिक्त ते राहत नाही. परमात्म्याचा अंश ममेव अंशो जीव लोके, जीव होता ते दोघांचा अंश एक होऊन जाते. अभंगाची भूमिका संपली आणि कीर्तन सेवा संपुष्टात. तो दुसऱ्या दिवसाचे कीर्तन होतं नाम महात्मे गोविंदाचं नाम. सर्वांनी छंद लावून घ्या, मनाला छंद लावून घ्या. सर्वांच्या मनामध्ये अजून 6 दिवस राहिले तर आता आजचं तर दुसरा दिवस आहे. बघा 7 दिवसामध्ये माणसाचं सुद्धा काय होतं? उद्धार होत असते. 7 दिवसात परीक्षित झाली मुक्ती. तर 7 दिवसाचं परीक्षित राजा 7 दिवस नाही शुद्ध भावनेने तुम्ही 1 तास करा. 1 तास उरला खटवंग रायाशी भाग्य दशा कैशी प्राप्त झाली. खटवंग राया 7 दिवस केलं, 1 तास चिंतन केलं त्याला भाग्य प्राप्त झालं. म्हणून असं 1 तास का होईना 24 तासातून 24 मिनिट तुम्ही चिंतन करा गड्या. 24 मिनिट देवाने आपल्याला एवढं दिलंय. माणसाला ह्याची किंमतच कळाली नाही. खरं सांगायला काय, देहाची किंमत फुकट दिल्यामुळं 1 दात पडू द्या, 1 दात पडू द्या, डॉक्टरकडे जा, 1 दात बसवण्याकरता किती घ्यायला लागले मग? साताऱ्यामध्ये दात कोणाचे पडलेच नाही तर जाऊ द्या. 1 दात बसून घेण्याकरिता कमीत कमी 5,000 तर हो. ऐका, एवढं 32 दात भगवान परमात्म्याने फुकट दिले. कधी बिल मागायला आलाय? दात दिले. दिले इंद्रिय हात पाय काढ डोळे मुख बोलावाचे नाही. दिले तू जोडशी नारायण. डोळे फुकट दिले, डोळे कान पाय सगळं फुकट दिलं. फुकट दिलेल्याची किंमत माणसाला त्यावेळेस एका चांगल्या माणसाच्या मनामध्ये भावना आली. अरे बापरे, हरिपाठ आपल्या हातून सुद्धा काहीतरी सत्कार्य व्हावं म्हणून त्याने काय केलं? एक 5-50 महाराज हरिपाठ घेतलं त्याने. आणि हे गावाकडे लोक गेले हरिपाठ तो वाटत होता. हरिपाठ घेतले. हरिपाठ वाटते काय त्याचा नियम आहे की काय त्याचं हे ऐका असू दे साहेब. हरिपाठ घेतले, फेकून द्यायला लागले महाराज, फेकून दिले. आणि बघा मंदिराकडे मौलीच्या मंदिराकडे गेल्याच्या नंतर छोटे विद्यार्थी असतात ना असं ते बघा त्यांचं पावलं हरिपाठामध्ये पावलं वगैरे हरिपाठ ऐकून तल्लीन झाली गावाकडची माणसं. अरे बापरे, हे पोरं किती भारी हरिपाठ म्हणायला लागले, किती स्वरात म्हणायला, किती भारी नाचायला लागले. माझ्या नातूला सुद्धा हरिपाठ ग्रंथ नेलं पाहिजे म्हणून दत्त बुक डिपो मध्ये गेले, पुस्तकामध्ये गेले. हरिपाठ 20 रुपयाचा हरिपाठ विकत घेतले. मला सांगा आता, पहिलं ते माणूस वाटलाय हरिपाठ, त्याच्यात काय होतं ह्याच्यात काय होतं? त्याच्यातही हरिपाठच होतं आणि ह्याच्यात 20 रुपयाने घेतलेली ह्याच्यातही हरिपाठच आहे. हे 20 रुपये घेतल्यामुळे हे खिशात ठेवलाय आणि ते फुकट दिल्यामुळं टाकून दिलाय. बघा, दोन्ही हरिपाठच आहे. कसं देवाने फुकट दिल्यामुळं त्या देहाची किंमत माणसाला राहिली नाही. मग डॉक्टरकडे बसून घेतलेलं त्याचं जपून आपण ठेवायला आपलं आहे का नाही? म्हणजे ती विकत घेतल्यासारखं झालं. फुकट दिलेल्याची किंमत कळत नाही. अनमोल शरीर आहे गड्या. पृथ्वी तुल्य मोल दिदला सुवर्ण न मिळेची क्षण एक नरदेह. हे पृथ्वी एकीकडे आणि सुवर्ण म्हणजे सोनं एकीकडे तराजू मध्ये. एवढं पृथ्वी एवढं वजन जर तुम्ही भगवान परमात्मा दिलं, एक क्षण दे देवा नाही. न मिळेची क्षण, एक क्षण सुद्धा माणसाला भेटत नाही. हो, म्हणून माणसाचं जीवन कधी संपेल त्याच्या अगोदर मानव देह आपल्याला दिलंय ना. भगवंताचा छंद लावून घेण्याकरिता, नामस्मरण करण्याकरिता, आपलं हित होण्याकरिता देवाने हे सगळं देहाची सामुग्री दिली. असं सर्वांचं हित व्हावं या ठिकाणी सेवा समर्पित करतो. बोला